दोन हातांची ध्यान मुद्रा. पहिला अंगठा आणि पहिले बोट, बाकीचे 3 बोट सरळ अलगदपणे दोन्ही हात मांडीवरती. कोपरातून हात दुमडलेले, हात असे नको, दुमडलेले. जस्ट रिलॅक्स. पाठीचा कणा बिलकुल सरळ ठेवायचा आहे. मान चेहरा बिलकुल समोर. आपल्याला 3 वेळा ओंकार उच्चारण करायचं आहे. अलगद डोळे बंद करायचे आहेत. डीप ब्रीथ म्हणजे खोल श्वास घ्यायचा आहे आणि बाहेर सोडती वेळी ओमचं उच्चारण करायचं आहे. मागपर्यंत आवाज येतो माझा? येतोय आवाज? चला करूया सुरुवात. घ्या खोल श्वास घ्या, अलगद डोळे बंद करा. सामूहिक प्रार्थना. ज्यांना येतं त्यांनी कोशिश करा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. ओम. जेव्हा आपण प्रार्थना करतो याचा अर्थ काय आहे? आपण डिवाइनला एक मेसेज करत आहे की यावेळेस मी अंतरंगाने तुझ्याशी जुळण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आपण एक्सटर्नली जॉईन होतो तेव्हा बाहेरच्या ॲक्टिव्हिटीज आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा आपण डोळे बंद करतो तेव्हा ॲटोमॅटिकली आपला अंतरंग काय आहे ह्या अंतरंगामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण प्रार्थनेने एक डिमांड किंवा एक विनंती किंवा एक प्रार्थना करतो की मी हे डिवाइन आता तुझ्यासोबत काही वेळासाठी कॉन्शियसली तुझ्यासोबत मी संवाद करू इच्छित आहे. यासाठी आपण ही प्रार्थना केली. त्यासाठी आपल्याला एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही जेव्हा आपण एकत्रित येतो तेव्हा आपली आंतरिक आणि बाह्य ऊर्जा एकत्रित येऊन आपल्या जीवनामधलं आपलं जे ध्येय आहे, आपलं जे लक्ष आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली कायनात पूर्ण आपल्याला मदत करते. यासाठी आपल्याला फिजिकली तर आपण या ठिकाणी 100% त्यासाठी आपण वेळ देत आहोत, आपली एनर्जी देत आहोत. सोबत आवश्यकता आहे फक्त इंटरनली आपल्याला स्ट्रॉंग होण्याची. जेव्हा आपण मानसिक मजबूत होऊ तेव्हा शरीर आणि मन या दोन्हींचा संयोग आपल्या जीवनामध्ये क्रांती आणल्याशिवाय राहणार नाही. आता या ठिकाणी आपण इंटरनली आपल्याला स्ट्रॉंग कसं व्हायचंय
याच्यासाठी एक जास्त नाही, अर्ध्या घंट्याचा फक्त अभ्यास करूया. प्रथमतः करूया आपण भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायामामध्ये काय आहे, आपल्या फुफ्फुसांना पूर्ण इंटरनली आपल्याला व्यायाम द्यायचा आहे. जेव्हा फुफ्फुसांमध्ये मॅक्सिमम ऑक्सिजन आपण इनलेट करतो आणि मध्ये घेतो, तेव्हा ऑटोमॅटिकली हवेतला ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसांमध्ये मिसळला जातो आणि हा मिसळलेला ऑक्सिजन रक्ताद्वारे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवला जातो. त्यासाठी कॉन्शियसली अगदी प्रयत्नपूर्वक खोल छाती भरून श्वास घ्यायचा आहे. नॉर्मली जेव्हा श्वास घेतो ना आपण, त्याच्या 6 ते 8 पट श्वास आपल्या फुफ्फुसांमध्ये भरला जातो. चला करूया आपण भस्त्रिका प्राणायामाची सुरुवात. आत्ताच्या प्रमाणे ध्यान मुद्रा लावली आहे. पाठीचा कणा सरळ आहे, छाती मान सरळ आहे, डोळे बंद आहेत. खोल घ्या, पूर्ण छाती भरून श्वास घ्या. सोडती वेळी हळवारपणे एवढा श्वास बाहेर सोडा की आता पूर्ण श्वास बाहेर सोडणं शक्य नाही, इथपर्यंत श्वास बाहेर सोडा. वापस. लोहाराच्या भात्याप्रमाणे श्वास आतमध्ये जाते वेळी छाती फुगेल, प्रसरण पावेल आणि जेव्हा श्वास बाहेर सोडू तेव्हा छातीचं आकुंचन होईल. याप्रमाणे करूया सलग 3 मिनिट. घ्या पूर्ण छाती भरून श्वास. आत भरते वेळी मनामध्ये हा विचार ठेवा की बाहेरच्या जगतातील, बाहेरच्या वातावरणातील सर्व सकारात्मक गोष्टी आतमध्ये घेत आहे आणि बाहेर श्वास सोडते वेळी माझ्या जीवनातील ज्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत किंवा शरीरातील ज्या काही व्याधी आहेत किंवा माझ्या शरीरातील जे जे षडरिपू आहेत ते मी बाहेर सोडत आहे, त्यांना सोडून देत आहे, असा विचार मनामध्ये ठेवा आणि पूर्ण छाती भरून श्वास घ्या. शेवटची 2 आवर्तन घ्या. सातत्याने रनिंग करत आहे. रनिंग करते वेळी ज्यांना लवकर दम लागतो, याचा अर्थ काय आहे, आपली रेस्पिरेटिव्ह सिस्टीम म्हणजे आपली फुफ्फुसांची कॅपॅसिटी किंवा फुफ्फुसांचा जो कार्य करण्याची ताकद आहे ती काय आहे, कमी आहे, कमजोर आहे. आणि ज्यांना
4-5 राऊंड लागल्यानंतर सुद्धा दम लागत नाही रनिंग केल्यानंतर. याचा अर्थ काय, त्यांचं रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा फुफ्फुसाची जी यंत्रणा आहे ही मजबूत आहे. हे साधं सरळ कॅल्क्युलेशन आहे. तर हे मजबूत करण्यासाठी काय करावं लागेल, आपला हा भस्त्रिका प्राणायाम रोज करावा लागेल. कमीत कमी 5 मिनिट ते 10 मिनिटापर्यंत आपण रोज हा भस्त्रिका प्राणायाम केला तर आपल्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी साधारणतः 1 महिन्यामध्ये जवळपास 50% इन्क्रीज होईल. आणि जेव्हा आपण रनिंग करू तेव्हा आपल्याला त्याचा प्रत्यय येईल की 4-5-6 राऊंड झाल्यानंतर सुद्धा मी अगदी नॉर्मली श्वास घेऊ शकतो, मला श्वास फुलत नाहीये. तर हे साधं कॅल्क्युलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि दररोज आपल्याला हा भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. आपल्याला माहिती आहे, करोनामध्ये ज्यांची फुफ्फुसाची कॅपॅसिटी स्ट्रॉंग होती ते करोनातून सहज बाहेर निघाले. आणि असेच लोक करोनामध्ये सापडले ज्यांची रेस्पिरेटरी सिस्टीम कमकुवत होती, कमजोर होती. त्यासाठी हे इंटरनली स्ट्रॉंग होण्यासाठीचं खूप मोठं एक शस्त्र आहे. तर आपल्याला रोज हा प्राणायाम करायचा आहे. याच्या मागचं सायन्स, याच्या मागचा शास्त्रीय आयुर्वेदीय खूप मोठा विचार आहे. आपण जेव्हा नंतर वेळ भेटू तेव्हा अजून डीप मध्ये याच्या नंतर शिकण्याचा प्रयत्न करू. याच्यानंतर पुढचा प्राणायाम करायचा आहे आपल्याला कपालभाती प्राणायाम. आपल्या शरीराचे जवळपास 3 हिस्से आहेत. कमरेपासून खालचा एक हिस्सा, कमरेपासून छातीपर्यंतचा एक हिस्सा आणि छातीपासून डोक्याच्या मस्तकापर्यंतचा एक हिस्सा. तर आपण भस्त्रिका प्राणायाम छातीला म्हणजे फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी केलं. त्याच्यानंतर खालचा जो कप्पा त्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो किंवा आपण ओटीपोट म्हणतो किंवा उदर म्हणतो. त्या उदरामधील विविध संस्था आहेत. त्याच्यामध्ये पचन संस्था आहे, बाकी उत्सर्जन संस्था आहे. अशा वेगवेगळ्या संस्थांना सुद्धा मजबूत करण्यासाठी आपला पुढचा प्राणायाम आहे कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायामामध्ये आपल्याला कॉन्शियसली श्वास बाहेर फेकण्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे आपण सिंक येते त्यावेळेस जशी आपली श्वासाची अवस्था होते किंवा शरीराची पोस्चर होतं त्याप्रमाणे आपल्याला लयबद्धपणे एका सेकंदाला एक श्वास फक्त बाहेर सोडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कॉन्शियसली प्रयत्न करायचा आहे. बघा आता दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आहे, पाठीचा कणा सरळ आहे, आपण लागलेच काय करतो, सोडून देतो. तर पुन्हा एकदा पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे, कपालभाती प्राणायाम करायचा आहे सलग 5 मिनिट. एका सेकंदाला एक म्हणजे एका मिनिटाला किती होतील 60. 60 मिनिटाचे 65 स्ट्रोक म्हणजे 300 कपालभाती आपल्याला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहे. चला करूया सुरुवात. बिना थके बिना रुके, 1 सेकंद 1 स्ट्रोक. डोळे बंद ठेवा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होईल आपल्या श्वासावरती. जेव्हा डोळे उघडे तेव्हा आपलं काय होईल, कॉन्सन्ट्रेशन मिस होते किंवा आजूबाजूला कोण काय करते याकडे लक्ष केल्यानंतर आपलं कॉन्सन्ट्रेशन काय होते, लूज होते. त्यामुळे डोळे बंद ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. डोळे बंद करून अगदी लयबद्ध एका सेकंदाला 1 स्ट्रोक. नाभीला धक्का बसतो आहे आणि दोन्ही नाकपुडीतून एकाच वेळी श्वास बाहेर पडत आहे. श्वास ऑटोमॅटिकली आतमध्ये येत राहील. श्वास फक्त बाहेर सोडण्यावरती लक्ष केंद्रित करायचे.
डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम मजबूत होण्यासाठी कपालभाती प्राणायाम. आपण अन्न ग्रहण करतो, पण अन्न ग्रहण केलेलं अन्न आपण पचवतो कितपत याच्यावरती डिपेंड आहे की त्या अन्नाचा आपल्याला किती लाभ होतो. आपल्याला तेच अन्न मदत करतं जे आपण पचवतो. त्यामुळे पचन संस्था मजबूत करण्यासाठी लक्कड हजम, पत्तड हजम आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. त्यासाठी आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत करण्यासाठी कपालभाती प्राणायामाची अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर मलमूत्र विसर्जन करण्यासाठी सुद्धा तेवढीच गरज आहे. जर आपण अन्न ग्रहण केलेलं आपल्या पोटात जर राहिलं तर त्याचं काय होतं, आपल्याला आतमधून कुजायला चालू होतं, सडायला चालू होतं. त्यामुळे विविध प्रकारचे दूषित वात विकार आपल्या शरीरात तयार होतात. जेव्हा आपण म्हणतो की मला पित्त होत आहे किंवा गॅसेस होत आहेत, अपचन होत आहे, याचा अर्थ काय, आपण खाल्लेलं अन्न पूर्ण पचवत नाहीये, ते अन्न आतमधून सडायला सुरुवात होते. त्यामुळे मलमूत्र विसर्जन करणारी संस्था ही तेवढीच मजबूत असणं गरजेचं आहे. तर हे मलमूत्र विसर्जन करणारी संस्था मजबूत करण्याची एकच आपल्यापाशी टेक्निक आहे किंवा शस्त्र आहे, ते म्हणजे कपालभाती प्राणायाम. चला करू आणखी 1 मिनिट. शेवटचे 10 स्ट्रोक. विश्राम. चला आता जास्त वेळ मांडी घालून बसण्याची सवय नाही आपल्याला. मांडी जास्त वेळ घातल्यास काय होते, पायाला कोणाच्या मुंगे यायला लागतात, कोणाच्या मुंगळे यायला लागतात. पाय सैल सोडा, दंडासनात या. पाय इकडच्या दिशेला घ्या. दंडासन माहिती ना, याप्रमाणे. कमरेच्या बाजूला दोन्ही हात, दोन्ही पाय समोर घ्या. पायामध्ये किंचित 6 इंचाचं अंतर घ्या. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. आता दोन्ही पाय कारच्या वायपर प्रमाणे लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट मुवमेंट करा. दोन्ही पाय एकाच वेळी लेफ्ट, एकाच वेळी राईट. आता दोन्ही पायामध्ये अंतर आहे. दोन्ही पायांचे मुवमेंट आता आत आणि बाहेर याप्रमाणे करायचे. दोन्ही अंगठे एकमेकाला स्पर्श होतील, करंगळी जमिनीला लागेल याप्रमाणे. जमिनीला करंगळी, अंगठे एकमेकाला. विश्राम. आता यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या. जवळ म्हणजे टाचा जवळ घ्या. गुडघ्यातून पाय सरळ असतील. आता आपल्याला काय करायचंय, दोन्ही पाय एकाच वेळी पुढे ताणायच्यात, मॅक्सिमम पुढे. अंगठ्याला अंगठी जोडलेली ठेवा.
आणि वापस दोन्ही अंगठे जास्तीत मॅक्सिमम आपल्याकडे ओढून घ्या. पुन्हा दोन्ही पाय सरळ, मॅक्सिमम, वापस, पुन्हा पुढे, वापस. आता एक पाय पुढे एक पाय मागे, डावा पाय पुढे उजवा मागे, विरुद्ध. याप्रमाणे एक पाय पुढे एक पाय मागे. यानंतर दोन्ही टाच आणि अंगठे एकमेकाला जोडून ठेवा. आता गोलाकार प्रमाणे दोन्ही पायांची मूवमेंट करायची आहे. लेफ्ट टू राईट 5 वेळा, लेफ्ट टू राईट. रिव्हर्स, राईट टू लेफ्ट 5 वेळा. विश्राम. आता दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडायचे आणि बटरफ्लाय करायचा आहे. एकमेकाला पायांचा स्पर्श होईल. इमर्जन्सी मध्ये गेली. हा, दोन्ही हातांचा एंटरलॉक करून दोन्ही पाय मॅक्सिमम आपल्या जवळ ओढायचे आहेत आणि दोन्ही गुडघे बटरफ्लाय म्हणजे तितली फुलपाखराप्रमाणे आपल्याला मूव करायचे आहेत. जमिनीपर्यंत गुडघे बघा जातात का? मॅक्सिमम जमिनीपर्यंत जातात का बघा, प्रयत्न करा. जास्तीत जास्त जमिनीकडे वर, जमिनीकडे वरती. विश्राम. या वापस. यानंतर आपल्याला पुढचा प्राणायाम करायचा आहे, अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम मध्ये एका नाकपुडीतून श्वास भरतो आपण, त्याच्या विरुद्ध नाकपुडीतून बाहेर सोडतो आणि हेच अपोजिट वापस राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट. वापस डाव्या हाताची ध्यान मुद्रा. अलगदपणे डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे, डाव्या गुडघ्यावरती. कोपऱ्यातून हात किंचित दुमडलेला आहे. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने बरोबर उजवी नाकपुडी आपल्याला बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे. खोल श्वास घ्यायचा आहे, छाती भरून. जेवढं छातीमध्ये श्वास बसेल तेवढा श्वास घ्यायचा आहे. दुसऱ्या नाकपुडी बंद करायची आहे, उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा वापस.
डोळे बंद ठेवा, म्हणजे काय होईल, कॉन्सन्ट्रेशन होईल. कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. जेवढं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे तेवढाच आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो. आपण जर एक बाजूचा करतोय किंवा समोरचा करायला सांगतोय म्हणून जर केलं तर त्याचा परिणाम मिळणार नाही. तर हे खूप, त्याला महाऔषधी असं म्हणतात. दत्ताजीने त्याला बऱ्यापैकी तुम्हाला समजून सांगितलेलं आहेच. पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता किंवा अतिरिक्त थंडावा ह्या दोन्ही गोष्टी विषम होतात तेव्हा आपल्याला त्याचा त्रास होऊ लागतो. बऱ्याच जणांना काय होते, गरमी खूप होते ना. किती जण आहेत असे, त्यांना थोडाही पंखा बंद झाला की सहन होत नाही. किती जण आहेत असे? हा, काही जण नाही ना, सकाळी जेव्हा पीटीला बाहेर येतात ना तेव्हा अतिरिक्त थंडी वाजते, असे पण आहेत ना. हा, अतिरिक्त थंडी पण वाजते आणि अतिरिक्त गरमी पण होते. ह्याचा अर्थ काय, दोन्ही गोष्टींचा बॅलन्स नाहीये. आपण काही दिवसांमध्ये सीमेवर जेव्हा लढायला जाऊ ना, कुठं, जम्मू काश्मीर, ज्या ठिकाणी -डिग्री सेल्सिअस तापमान आहे, त्या ठिकाणी ज्यांना थंडी वाजते त्यांचं काय होईल. आणि असे पण जवान या ठिकाणी बनणार आहेत जे अतिरिक्त उष्णता आहे, जास्त लांब जायची पण गरज नाही. आपण आपल्या नागपूरमध्ये जरी गेलं तर पुरेसं आहे. नागपूरमध्ये उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर किती असते, 42, 43, 44, 45, 46, 47 पर्यंत, 48 पर्यंत टेम्परेचर जाते. तर त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये पर्याप्त थंडावा आपल्याला टिकवता आला पाहिजे. त्यासाठी हे अनुलोम विलोम महाऔषधी आहे. म्हणजे एक नाडी आहे सूर्य नाडी, एक नाडी आहे आपली चंद्र नाडी. म्हणजे उजवी नाकपुडी आहे सूर्य नाडी, डावी नाकपुडी आहे चंद्र नाडी. चंद्र काय करतो, शरीराला शीतलता देतो, आणि सूर्य काय करतो, शरीराला ऊर्जा देतो, उष्णता देतो. त्या दोन्हींचा बॅलन्स करण्यासाठी हे अनुलोम विलोम प्राणायाम. चला, अगदी कॉन्शियसली थोडाच वेळ करू, पण आपण काय करू, अगदी प्रामाणिकपणे करू. चला, घ्या. डाव्या नाकपुडीनं प्रथमतः श्वास घ्या. पाच ते 6 सेकंद श्वास आतमध्ये भरण्यासाठी आणि विरुद्ध नाकपुडीतून श्वास बाहेर सोडण्यासाठी 5 ते 6 सेकंद. साधारणतः 15 सेकंदाचं एक आवर्तन होईल. म्हणजे 1 मिनिटामध्ये आपलं लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असं आवर्तन कंप्लीट होईल. करत राहा. बऱ्याच जणांची एक नाकपुडी चालू राहते, एक नाकपुडी बंद होते. याचा अर्थ काय, आपला दोन्हींचा बॅलन्स नाहीये. कोणी प्रामाणिकपणे सांगते, कोणी सांगत नाही. पण सिच्युएशन बऱ्याचपैकी 80% साधकांमध्ये बऱ्याच वेळा एक नाकपुडी सुरू राहते, एक नाकपुडी बंद होते, कधी लेफ्ट कधी राईट. याचा अर्थ काय, आपला बॅलन्स बिघडलेला आहे. जेव्हा दोन्ही नाकपुडीतून समसमान श्वास चालतो तेव्हा आपला बॅलन्स बरोबर आहे, एक्झॅक्टली आहे. आणि साधी सोपी, ज्यांना असं वाटतं की त्या शरीरात माझ्या खूप उष्णता वाढली, त्याने मध्येच केव्हाही, त्याला कुठलाही टाइम टेबलची आवश्यकता नाही, जेव्हा वाटलं की आता उष्ण शरीरात खूप वाढले त्यावेळी काय करायचं, सरळ उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीतून खोल श्वास घ्यायचा आणि हळुवारपणे श्वास बाहेर सोडायचा. असे 5 जरी आवर्तन केले ना, ऑटोमॅटिक शरीरामधली उष्णता कमी होईल, शरीरात थंडावा जाणवायला लागेल. म्हणजे इन्स्टंट रिझल्ट देणाऱ्या काही या ज्या अनुलोम विलोमच्या
टेक्निक्स आहेत, ह्या टेक्निक्स, वेगवेगळ्या टेक्निक्स आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार. आता असं कुणाला वाटतं की खूप काय होतंय, थंडी वाजते, शरीरामध्ये उष्णतेची गरज आहे, त्यावेळी काय करायचं, डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीतून खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आणि बाहेर सोडायचं, याप्रमाणे. 5 ते 10 वेळा जर तुम्ही केलं ना, ऑटोमॅटिक शरीरात तुम्हाला उष्णता जाणवायला लागेल, गरमी जाणवायला लागेल, एनर्जी जाणवायला लागेल. ज्या वेळेसची जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन आपल्याला हँडल करण्यासाठी ह्या टेक्निक्स आपल्याला शिकून घ्यायच्यात. आपल्या ह्या गरजेच्या आहेतच, कारण आपल्याला शरीराने आणि मनाने दोन्हीने मजबूत व्हायचं, स्ट्रॉंग व्हायचं, स्वतःला पण व्हायचंय आणि आपल्या समोरच्यांना पण आपल्याला मजबूत करायचं. स्टेजवर बसल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ज्याप्रमाणे ठेवावं लागतं, आपल्याला पण कॉन्सन्ट्रेशन ठेवायला शिकायचं. हे झालं अनुलोम विलोम प्राणायाम. यानंतर आपल्याला करायचे आहे, आता वरचा जो भाग आहे आपला डोक्याचा भाग, तो कधी कधी काय करावं लागतं, खूप शांत ठेवावं लागतं, आणि कधी कधी आहे ना काय करावं लागतं, अति जलद बनवावं लागतं. अशी सिच्युएशन आहे की फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये आपला निर्णय घ्यायचा आहे. अशी सिच्युएशन कुठे येते, कधी येते, हा, जेव्हा परीक्षेमध्ये पेपर द्यायचं ना आणि सुचत नाही, आणि जेव्हा आपल्याला सीमेवर जायचं, समोरून शत्रू समोर येतोय आता, त्यावेळी आपण शांत राहिलं तर काय होईल, बाकी शत्रू संपून टाकेल, काय करायचं ते नाही, आपल्याला करायची गरज पण नाही. हा तो एक चुटकुला झाला, पण ऍक्च्युअली दोन्ही गोष्टींची आपल्याला तेवढीच गरज आहे. काही वेळा आपल्याला शांत राहणं खूप गरजेचं आहे, काही वेळा फ्रॅक्शन ऑफ सेकंद, अगदी सेकंदामध्ये निर्णय घेणं पण गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला ब्रेनची कॅपॅसिटी आहे, हे आपल्याला कैक पटीने वाढवणे गरजेचे आहे. तर हे वाढवण्यासाठी आपल्याला भ्रामरी प्राणायाम अत्यंत गरजेचा आहे. तर भ्रामरी प्राणायाम काय, अंगठ्याने दोन्ही कान आपल्याला बंद करायचे आहेत, अलगद 2 बोट डोळ्यावरती अलगद ठेवायचे, 2 बोट कपाळावरती ठेवायचे, श्वास पूर्ण भरून घ्यायचा आहे, आणि नाकावाटे श्वास बाहेर सोडते वेळी भुंग्यासारखं आपल्याला भ्रमण करायचं आहे, गुंजन करायचं आहे. आपल्याला असं किती वेळा करू, आधी पहिले समजून घ्या, 5 वेळा करूया आपण. 5 वेळा होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअस ठेवायचं आहे. चला, दोन्ही हाताने अंगठे बंद करा, अंगठ्याने कान बंद करा. आता ऐकायला येणार नाही, हा, घ्या, पूर्ण श्वास भरवून घ्या, 2 बोटे डोळ्यावरती, 2 बोटे कपाळावरती. विश्राम, विश्राम. डोळे बंद आहेत, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करून दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवलेले आहेत. मनाची एकाग्रता, डोळे बंद ठेवा, पाठीचा कणा सरळ ठेवा, मान चेहरा बिलकुल छातीच्या दिशेमध्ये सरळ, एकाग्र व्हा श्वासावरती.
श्वास जो आत येत आहे, बाहेर पडत आहे, जस्ट ऑब्झर्व इट. फक्त त्या श्वासाला एक्सपिरियन्स करा, अनुभव करा. ज्याही गतीने येत आहे येऊ द्या, ज्याही गतीने बाहेर पडत आहे पडू द्या. फक्त श्वासाला ऑब्झर्व करा, मनाची एकाग्रता. दूर दूर विविध प्रकारचे आवाज कानावर पडत आहेत. विविध असे वातावरणातील 5 आवाज टिपण्याचा प्रयत्न करा. विविध पक्ष्यांचे आवाज आहेत. इन्क्रीज युअर हेअरिंग कॅपॅसिटी. आपल्या कानांची ऐकण्याची शक्ती. एकाच आवाजावरती न थांबता नेक्स्ट पुढचा साऊंड, पुढचा आवाज. एक पक्ष्याचा आवाज टिपल्यानंतर पुढचा कुठला आवाज पक्ष्याचा मी ऐकू शकतो, हे ऐका. वातावरणामध्ये जेव्हा आपण अगदी बारकाईने बघू तेव्हा एक नाही तर असे किती अनंत वेगवेगळे आवाज आपल्या कानावरती येत आहेत. अतिसूक्ष्म आवाज टिपण्याची सुद्धा आपल्या कानांची कॅपॅसिटी आपल्याला डेव्हलप करायची आहे. अगदी लहानात लहान आवाज सुद्धा आपल्याला टिपता आला पाहिजे. ध्यानाची एक टेक्निक, श्वासाला जाणणे, त्याचबरोबर बाह्य वातावरणातील निसर्गातील विविध आवाज. आजच्या घडीला कोणी 5 आवाज वेगवेगळे टिपू शकेल. हळूहळू 7, 10, 15 असे वेगवेगळे आवाज ग्रहण करण्याची आपली कानांची कॅपॅसिटी डेव्हलप होईल. निसर्ग ध्यान. या निसर्ग ध्यानामध्ये विविध टेक्निक्स आहेत, विविध पद्धती आहेत. त्यातील एक पद्धत हेअरिंग मेडिटेशन. हळूवारपणे दोन्ही हात एकमेकावरती घ्या. हाताचं घर्षण करा आणि अलगद दोन्ही हात कपाळावरती, अलगद डोळ्यावरती, चेहऱ्यावरती, संपूर्ण चेहरा. तर या ठिकाणी आपण आपला अंतरंग मजबूत करण्यासाठी, अंतरंग स्वच्छ करण्यासाठी हा छोटासा आपण प्राणायाम अभ्यास या ठिकाणी घेतलेला आहे. बाकी एक्सटर्नली आपलं तर मजबूत या ठिकाणी प्रशिक्षण होत आहेच आहे, पण इंटरनली पण तेवढंच मजबूत होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण जीवनात येणारे कुठलेही प्रसंग, कुठलेही संकट किंवा कुठलाही कसाही प्रसंग आपल्याला टेकल करण्याची
इंटरनल एक्सटर्नल ताकद जेव्हा तयार होईल तेव्हा ऑटोमॅटिकली आपण त्याच्यातून बाहेर येऊ किंवा त्याच्यावरती विजय मिळवू. तर आपल्याला सातत्याने या ठिकाणी प्रशिक्षण मिळत आहे. त्या प्रशिक्षणाचा भरपूर लाभ घ्या आणि आपल्या जीवनामध्ये यश संपादन करा आणि स्वतः यश संपादन करून दुसऱ्याच्या जीवनामध्ये हे यश कसे येईल याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आणि हाच एक उदात्त हेतू घेऊन पतंजली योग समिती अंबेजोगाई गेल्या 18 ते 20 वर्षापासून अगदी सातत्यानं काम करत आहे. तळागाळातील प्रत्येकापर्यंत हे योग प्राणायामाची अतिप्राचीन विद्या लोकांच्या जीवनात कशी पोहोचवता येईल यासाठी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. त्याचाच एक हिस्सा म्हणून माझे सहयोगी अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत कठोर शिस्त असलेले सहयोगी आदरणीय दत्ताजी लांब या ठिकाणी आपल्यासाठी सतत उपलब्ध होत आहेत आणि आपल्याला प्रशिक्षित करत आहेत. तर त्यांचा भरपूर तुम्ही लाभ घ्या आणि आपल्या जीवनामध्ये यश संपादन करा. तर आदरणीय दत्ताजींनी मला इथे येऊन आपल्या सर्वांसमोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. तसेच आदरणीय दत्ताचे जे सहयोगी आहेत, आदरणीय सर कधी आपल्याला प्रेमानं बोलतात, कधी रागानं बोलतात, पण त्यांच्या मागे त्यांचा प्रामाणिक उद्देश हाच आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अगदी यश संपादन केले पाहिजे, शिस्त संपादन केली पाहिजे. तर त्यांचा पण तेवढाच रिस्पेक्ट आपल्या आतून बाहेरून आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्याला रागावणं किंवा प्रेमाने बोलणं ह्यांच्या दोन्हींच्या माग केवळ आणि केवळ आपलं हित हेच त्यांच्या पाठीमागे आहे. आणि या ठिकाणी या संस्थेचे फाउंडर, संस्थेचे संस्थापक, संस्थेचे चालक यांचं तर खरंच करावं एवढं कौतुक आहे. किंवा एवढं मोठं संस्थान चालवणं खूप मोठी एक सेवा आहे, खूप मोठं यज्ञ आहे. एक छोटासा 2-5 माणसाचा परिवार चालवणं केवढी मोठी कसरत आहे आणि एवढ्या सगळ्यांचा परिवार चालवणं हे खरंच एक महायज्ञ आहे. तर त्यांचं तर मी अगदी हृदयापासून कौतुक करतो आणि त्यांना ईश्वर खूप शक्ती देव आणि अशा कितीतरी भारतीय लोकांच्या जीवनामध्ये असं यश संपादन करण्यासाठी त्यांचा जो अहोरात्र लावलेला दिवा आहे हा सदा प्रज्वलित राहो अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि आपलं सत्र आज आपण प्रार्थनेने समारोप करूया. चला एक खोल श्वास घ्या आणि प्रार्थना करूया. आणि त्यानंतर एक सामूहिक फोटो घेऊया आणि आजचं सत्र आपण संपवूया. दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम. धन्यवाद. एक सामूहिक फोटो होईल आणि आजच्या सत्राचा समारोप. धन्यवाद. बोल. शांत रहो रे. सदर बैठ, आराम से सदर बैठ. मी ज्ञानदीप अकॅडमीचा एक सर्वसाधारण सदस्य या नात्याने आज आपल्या अकॅडमीमध्ये जे योगविषयी डिटेलमध्ये माहिती जो योग सप्ताह जो साजरा करण्यात आला, यामध्ये आपल्या अंबेजोगाईचे सुप्रसिद्ध श्री इंगळे सर यांनी आपल्याला विस्तृत स्वरूपात डिटेल्समध्ये त्यातल्या बारीक जे इव्हेंट्स आहेत ते बिलकुल प्रॉपरली त्याचे फायदे काय आहेत, ते कशा प्रकारे घेतले पाहिजे, त्याच्या आपल्या
शारीरिक जीवनावरती, बौद्धिक क्षमतेवरती विविध प्रकारचे कसे फायदे होतात यावर पण विस्तृत प्रमाणात माहिती दिली आहे. आणि विशेषतः मित्रांनो, ही माहिती तुम्हाला हिंदी माध्यमातून समजल्याला थोडं आपल्याला एक वेगळंपण वाटतं, पण मराठी माध्यमातून ज्या त्याच्यामधल्या ज्या बारीक बारीक खोडी आहेत, त्या ट्रिक्स आहेत ना, सरांनी खूप विस्तृतमध्ये सांगितलं. मला तर फार आवडलं. पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक माणूस पैशाच्या पाठीमागं, आपलं सक्सेस जीवन करण्याच्या पाठीमागं आपल्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याचं विसरून जाते आणि पुन्हा भविष्यात अचानक अटॅक आला, काय पोटाचे प्रॉब्लेम झाले, गुडघ्याचे प्रॉब्लेम झाले, डोक्याचे माइंड डिस्टर्बेशन झालं, पुन्हा हॉस्पिटलला लाखो करोड रुपये खर्च करते माणूस. पण सकाळ संध्याकाळ जर आपल्या शरीराकडे, आपल्या बॉडीकडे अशा प्रकारे जुन्या पारंपरिक गतिविधीप्रमाणे जर नॉर्मलमध्ये जर लक्ष दिलं ना, तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या व्याधींना बळी पडायची गरज पडत नाही. परंतु आजकाल ऑनलाईन युग आहे, फेसबुक युग आहे, व्हॉट्सअप युग आहे, इंस्टाग्राम युग आहे. जसं दिसल त्याप्रमाणे माणूस कृती करायला बघते. पण जुनी परंपरा, जुन्या गोष्टी, जुन्या गूढ ज्या कहाण्या आहेत त्या गोष्टीला पण धरून आपण चाललं पाहिजे. मी आमच्या या ज्ञानदीप अकॅडमीतील सर्व सदस्याकडून व आमच्या प्राचार्य महोदयाकडून श्री मेजर लामदत्ता सर यांचे व आपले इंगळे सर, जे आपल्या अंबेजोगाईमध्ये मान्यता प्राप्त आहेत, सर्व योग शिबिरांसाठी जे विस्तृत स्वरूपाने पूर्ण आपल्या अंबेजोगाई शहराला व बीडच्या आसपासच्या आजूबाजूच्या एरियामध्ये योगविषयी प्रचार करणे, योगविषयी माहिती देणे आणि त्याच्या आपल्या जीवनात किती मोठा बदल घडू शकतो आणि किती मोठी त्याची गरज आहे याविषयी, या गोष्टीची माहिती करण्यात या दोघांचाही फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मी आमच्या ज्ञानदीप अकॅडमीतर्फे पुन्हा रामदत्ता सर मेजर व इंगळे सरांचे मी आभार मानतो की तुम्ही आपल्या मौल्यवान वेळातला वेळ काढून सकाळ संध्याकाळ ज्यावेळेसही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही आमच्या अकॅडमीतील या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना पूर्ण बहुमोल असे योग्य ते मार्गदर्शन दिल्याबद्दल मी शतशः पुन्हा त्यांना मनापासून आभार मानतो. आणि आपला भविष्यातही अशाच प्रकारे तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल अशा प्रकारचे आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही वेळोवेळी आमच्या अकॅडमीमध्ये येत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. व तुमच्या मार्गदर्शनाखाली लाखो हजारो विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे, सर्व परिजनांचे शरीर प्रकृती सुदृढ राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आज मी थांबतो. धन्यवाद सर.